नाशिकच्या द्वारका परिसरातील रस्ते झालेत खड्ड्यांनी भरलेले. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रस्त्यांची अशी दुरवस्था. द्वारका बस स्थानकाच्या परिसरात रस्त्यांवर पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. रोज रस्त्याने चालणं म्हणजे जीव धोक्यात घालणं झालंय. पाठीच्या दुखण्या, मणक्यांचे त्रास, सगळंच वाढलंय. महापालिकेला किती वेळा सांगायचं? नागरिक अलीम शेख कुणाचा जीव गेल्यावरच महापालिकेला जाग येणार का? रोशन शर्मा यांचा संतप्त सवाल. द्वारका जंक्शन म्हणजे नाशिकच्या वाहतुकीचं हृदय आणि इथल्या रस्त्यांची अवस्था बघून नागरिक हैराण झालेत. डॅश न्यूज मराठी मागणी करते, महापालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीरतेने घ्यावा. डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक. माझं नाव अलीम शेख. मी सामाजिक कार्यकर्ता असून द्वारका विभागात मी कार्यरत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी काय, द्वारकावर म्हणजे आम्हाला असं वाटतं का प्रशासकाचा एकदम निष्पक्ष म्हणजे का त्यांचं लक्षच नाही आहे इकडे. म्हणजे एक सामान्य नागरिक असून इकडे गड्डे असे झालेले पावसाचे, वारंवार ऑनलाईन कंप्लेंट टाकून, वारंवार तक्रार करून, अधिकाऱ्यांना बोलून, पण तरी पण कोणीच लक्ष घालायला तयार नाही इकडे. काय लोक इकडं अक्षरशः असं झालं. आता पाऊस नसल्यामुळे ते म्हणजे आता दिसतंय तुम्हाला, पाऊस पडल्यानंतर असं होतं का त्याच्यामध्ये एखादी टू व्हीलरवाला कमीत कमी दिवसातून 10-12 पडतात आणि आम्ही त्या लोकांना उचलून त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवले. आपण तक्रार कुठे केली होती? तक्रार आम्ही बांधकाम आपले अभियंता जे यांचं आपले नगरपालिकेचे जे आहे त्यांच्याकडे पण तक्रार केली. ऑनलाईन 4-5 वेळा कंप्लेंट केली. काय कोणीच आता ऑनलाईनवाले कंप्लेंट टाकून ते काय करतात, काहीतरी आमचे कर्मचाऱ्यांना बोलवतात आणि त्याच्यामध्ये माती टाकतात. अक्षरशः माती टाकतात ते, आणि माती टाकल्यामुळे आणखीन चिखल होतं आणि चिखल असल्यामुळे गाडी स्लिप होती. काय आणि अशी परिस्थिती झाली एका द्वारकावर, म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना त्रास आहे. रोशन एक सामान्य नागरिक. रोज इथं बस स्टॉपवर उभं राहतो, प्रवास करतो. रोज माझा अपडाऊन आहे. हे इथं एवढं पाऊस नसल्यामुळे खड्डे दिसते. आता जेव्हा पाऊस पाणी पडतं त्याच्यात हेच पाणी आपले शाळेतली मुलं किंवा कॉलेजचे किंवा बाहेर येणारे जे पण तिथं स्थानिक नागरिक असो किंवा बाहेर येणारे प्रवासी असो, यांच्या अंगावर होतं ते पाणी चाललेलं. आणि कोणत्याही गाडीवाले त्याच्यात काही चुकी पण त्यांना खड्डे दिसत नाही. एवढे मोठमोठे खड्डे, हातभर खड्डे, पहा डोळ्यात दिसत आता. याच्यावर कोणीच काही करायला ॲक्शन करत आहे. 10 वेळेस आम्ही प्रतिनिधी यांना सांगून पाहिलं, तेवढे करू पण कोणीच करत नाही. कोणी म्हणतं लेटर दिलं आहे, कोणी म्हणतं नॅशनल हायवेकडे, कोणी म्हणतं नगरपालिकेकडे आहे, कोणी म्हणतं PWDकडे. पण आता आहे कोणाकडं? आम्ही स्वतःहून पण याला खड्डे बुजवले, त्याच्यात माती टाकली, स्वतःहून केलं. काही त्यांनी पण केलं, असं नाही म्हणत, त्यांनी पण केलं. पण त्याचा काही उपयोग होत नाही. पाण्यात वाहूनच राहिलं माती. त्याचा कधी चांगला उपयोग होला पाहिजे. आणि ते शेजारी त्याच्या बाजूला अजून एक पाणी चोकप आहे, ते नॅशनल हायवे, ते पुन्हा नॅशनल हायवे, ते पूर्ण पाणी पण त्याच्यावर येतं. ते पाणी